पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्त योजना 2026 अंतर्गत सांगली जिल्ह्यात 38,420 शेतकरी पात्र ठरले असून त्यापैकी केवळ 23,669 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. तर 14,751 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप प्रलंबित असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर मायना घोष यांनी पत्रकार परिषदेत दिली. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आधार प्रमाणीकरण आणि अंगठ्याद्वारे बायोमेट्रिक पडताळणी अनिवार्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, विकास सेवा सोसायट्या, ग्रामपंचायती तसेच गाव चावडीवरील सूचना फलकांवर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. दरम्यान जिल्ह्यातील 12,362 शेतकऱ्यांकडे अद्याप फार्मर आयडी नसल्याने त्यांनाही योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे सर्व पात्र शेतकऱ्यांनी तातडीने आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे आणि ज्यांच्याकडे फार्मर आयडी नाही त्यांनी आवश्यक नोंदणी करून घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर मायना घोष यांनी केले आहे. शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ वेळेत मिळावा यासाठी प्रशासनाने शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचेही आवाहन केले आहे. नमस्कार. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र शासनाने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केलेली आहे. तर याच्यामध्ये पूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये एकूण पहिल्या टप्प्यामध्ये एकूण पात्र शेतकरी एकूण 38,410 एवढी शेतकरी याच्यामध्ये प्राप्त आहे. याच्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि इतर सगळे राष्ट्रायत्त बँक या प्रक्रियेमध्ये इन्व्हॉल्वड आहे. त्याच्यामध्ये जर मी बघितले त्याच्यामध्ये 2 प्रकारच्या काम शेतकऱ्यांना लक्ष देऊन करावं लागेल. त्याच्यामध्ये एक आहे की आपल्या आधार EKYC करणे आणि ॲग्रीस्टॅकमध्ये नोंदणी करणे. हे 2 जर झाले तरी शेतकऱ्यांचे ते पूर्ण जे प्रोसेस आहे ते कंप्लीट होतील. आज तागायत एकूण सांगली जिल्ह्यामध्ये 62.22% एवढे टक्केवारीमध्ये ते आमचे आधार अपडेशन आणि जे ॲग्रीस्टॅकची जी माहिती आहे ते अपलोड झालेली आहे. तर माझ्या सर्व सांगलीचे सगळे शेतकरी बांधवांची विनंती राहील की आपण लवकरात लवकर जर आपली EKYC नाही झालं तर आपण जवळचे जे आपले सरकार सेवा केंद्र आहे त्याच्यामध्ये जाऊन आपण EKYC करून घ्यावी आणि आपण ॲग्रीस्टॅकमध्ये नोंदणी करून घ्यावी, जेणेकरून शासनाच्या हा महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ आपल्याला लवकरात लवकर ते मिळू शकेल.